हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी थोडं हळू बोलत आहे कारण तिकडे ना रुजून झोपलेला आहे आणि मी ब्लॉगला आत्ता स्टार्ट करत आहे. सकाळी थोडंफार काय काय शूट केलेलं आहे मी, आणि 2-3 दिवसापासून माझा लाँग व्हिडिओ आलेलाच नाही आहे. तर मी आजपासून फ्रेश व्हिडिओला स्टार्ट केला आहे. आणि थोडे ना 2-3 दिवसाचे असेच क्लिप्स होत्या माझ्याकडे, तर ते मी तुमच्यासोबत एका ब्लॉगमध्ये असं शेअर केलेलं आहे. तर तेच मी सगळं आता एडिट करून घेतलं, कारण हा झोपते तेव्हाच मला एडिट तर मी करून घेते रात्री झोपताना, पण मग जे काय आपल्याला व्हॉइस ओव्हर हे ते द्यायचं असते ते मी सकाळून देते. अशी झोपायची वाट बघते, हा झोपतो, मग आंघोळ वगैरे झाल्यावर की तेव्हा मी आपलं व्हिडिओचं पूर्ण काम कंप्लीट करून घेते. आणि आता इथे जेवण वगैरे सगळं बनवून आहे, हे ऑफिसला निघून गेले. आता सकाळचे वाजले 11. त्यासोबत माझी आंघोळ वगैरे सगळीच झालेली आहे. आणि बाहेर मोसम आहे पावसाचा. मशीनला कपडे लावले आहे, म्हणजे बेडशीट लावलेलं आहे, तर ते आधी मी वाळत घालेन, मग आमचे जे डेलीचे आता कपडे आहेत ते मला मशीनला लावायचे ते लावते. कारण रोजचे कपडे मशीनला लावतात तरी काही संपायचं नावच नाही. आज हे निघते, उद्या ते निघते, असं काय ना काय चालूच आहे. मला तर वाटतं मी एवढे कपडे कधी जीवनात नसेल धुतले जेवढे मी आता एवढ्यात धुतात. बापरे. आणि कसं पावसामुळे ना वाढत नाही, तर घरातच वाढवावं लागतं फॅनमध्ये. मी रात्रभर फॅन चालू करून ठेवून देते, वाढतात ते. मशीनचे कपडे असले की त्याला वेळ नाहीच लागत. आणि मी आज बनवली आहे शिमला मिरचीची भाजी. तर चला मग बघते मी आता पुढे काय जे काय होईल दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर पण करते. इथे पूजा वगैरे पण झाली होती करून, आणि त्यानंतर मी आंघोळ पण करून घेतली होती. तर इथे आता ना मशीनला कपडे लावायचे होते आमचे, जे आता आम्ही आंघोळ केले ते. कारण काल ना कपडेच लावले नव्हते मशीनला, त्याच्यामुळे खूप कपडे जमा झाले होते. आणि मग आज पण नाही लावले असते तर मग आणखी जमा होतात. आणि मोसम तर बाहेर तुम्हाला माहीतच आहे की आई बरोबर आहे नाही. 3-4 म्हणजे 4-5 दिवस जवळजवळ 1 वीकच होत आला आहे की नुसतं पाऊस सुरू आहे. तर विचार केला की कपडे लावून देते, म्हणजे मग ते वाढायला पण वेळ घेतात. पण एक बरं आहे की मशीन असते तर तेवढा वेळ नाही लागत. तर इथे मी आधी कपडे टाकून देते सगळे मशीनला, आणि त्याच्यानंतर मग मी बाकीची कामं करणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी तुमच्यासोबत बोलता पटापट इथे कपडे लावून दिले मशीनला. आणि रुजू झोपला होता. तर जेवण वगैरे तर माझं बनवून आहे, सकाळीच बनवलं मी. आणि हा जो दार आहे ना बंद करून दिला होता मी, कारण तो झोपला होता आणि इकडून खूप मुलं असे खेळतात, ओरडतात, तर त्यांचा आवाज येते. मग त्यांच्यामुळे रुजूल उठलेलं मला नाही परवडणार त्याच्यामुळे. तर इथे जी बेडशीट वगैरे सकाळी वॉश करायला ठेवली होती मी मशीनला, ती इथे वॉश झाली होती. तर ती मी सगळ्यात आधी इथे बाहेर टाकून देते. बाहेर ऊन तर नव्हती पण हवा खूप होती आज. तर मी म्हटलं हवेने बेडशीट वाळून जाते. आणि संध्याकाळपर्यंत वाळली पण होती, कारण मशीनमध्येच ती अर्धी ड्राय होऊन जाते. आणि हवेमध्ये कपडे टाकले की कपडे पण वाळून जातात. ती बेडशीट इथे वाळत घालून दिली. आणि मग मी आतमध्ये आले आणि जेवण वगैरे केलं. मग दुपारी आपलं मी पटापट सगळं करत होती. आणि जेवणाचा वेळ झालाच होता. तर मग इथे मी मस्तपैकी आपलं लंच करून घेतलं, वरण भात भाजी. आणि त्यानंतर मग ना मी काही शूट नाही केलं. मग इथे ऑफिसमधून आले हे, आणि इथे आम्ही आता आलो आहे बाहेर संध्याकाळी. कारण मला ना कमीत कमी 5-7 दिवस झाले मस्तपैकी चाट खायची इच्छा होत होती. तर आज विचार केला की जर हे लवकर आले तर मग चाट खायला जाणार. तर हे आले होते. मग इथे मस्तपैकी बाहेर आलो आम्ही. आणि पाऊस येत होता, असं खूप जोरात नव्हता पण हलका पाऊस सुरू होता. तर आम्ही इथे बाहेर निघालो आणि इतकं थंड होतं बाहेर, त्याच्यामुळे मस्तही वाटत होतं. पण रुजूल होतं तर त्याला आम्ही पावसात आणि एवढं हवेत नाही घेऊन जाऊ शकत होतो. त्याला तर काय फरक नाही पडत, पण वातावरण बरोबर नाही ना. मग इथे बघू शकता रुजूल, आणि याला ना झोप येत होती, तर कसा बघत आहे बघा तुम्ही.
मग इथे पोचलो आम्ही दुकानात आणि मस्त इथे मी भेल खाल्ली. तर कुणाकुणाला भेल आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला फ्रेंड्स, इथेच्या व्लॉगला एंड करते. बाय.